आपलं जे एक स्वप्न असतं, एखादी एक्झाम आपली क्रॅक झाली पाहिजे, आपणही अधिकारी झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण ते फक्त आपलं स्वप्न नसून आपल्या आईवडिलांचं देखील स्वप्न असतं. त्याबद्दल सांगायचं जर झालं, तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण एक एक्झामचं टार्गेट करतो. बट तुषार आपल्यासोबत आहे आणि तुषारने एक नाही, दोन नाही, तर 6 स्पर्धा परीक्षा म्हणजे 6 पोस्ट या क्रॅक केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना वाटतं, की एक्झामिनेशन क्रॅक करणं खूप अवघड आहे किंवा आपलं एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला जो पेशन्स हवा असतो तो कसा येतो, या सर्वांविषयी आज आपण त्याच्यासोबत गप्पा मारणार आहोत. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं असताना मी नॉन टेक्निकलकडे वळणं हा एक थोडा हार्श डिसिजन होता. बट मी आधी थोडं मोठं स्वप्न बघितलं होतं. मी आधी UPSCचं पण 1-2-3 वर्ष ट्राय केला होता, पण तिथे मला अपयश मिळालं. तर तुम्हाला एक्झाम मॅनेज नाही करता आली तर तुमच्या नॉलेजचा काहीच फायदा नाही. बरोबर. म्हणून तुम्ही व्हास्टली कुठे कुठे फिरण्यापेक्षा तुम्ही एक्झामला मॅनेज करणं शिका. आता आपल्याला जे बघणारे लोक आहे की त्यांच्या लाईफमध्ये हा एकदम डाऊनफॉल असेल की ते बरोबर. आता म्हणजे मी ज्या मनस्थितीत होतो की आता ऑलमोस्ट मी सोडण्याच्या तयारीत होतो की आता मला कुठली एक्झाम पण नको, मला आहे हे ती अभ्यास पोस्ट पण नको, त्याच्यामध्ये बाद का? झालं. पण तिथूनच आपला जेव्हा आपण कमबॅक करायचा विचार करतो ना, तिथून आपली जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 100% वाढते. तुम्ही एक अशा म्हणजे बॅकग्राऊंड मधून आहे की इंजिनिअरिंग आहे की त्यासाठी आपल्याला काही जमत नाही हा शब्दच नाही आपल्या बरोबर. डिक्शनरीत. आपण काही पण करू शकतो. WRD स्टोअर किपर जेव्हा होतो तिथं, तेव्हा तिथल्या लोकांना बघून मला असं वाटलं की आपण टेक्निकल पण करू शकतो. मग मी एक 3-3.5 महिने मेन्सचा एकदम नीट अभ्यास केला आणि फायनली माझं MES मधून वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. आता मी तरी एका अशा साध्या बॅकग्राऊंड मधून आहे की मी जर करू शकतो तर कोणी पण इथे करू शकतो. फक्त Correct. तेवढा स्ट्रॉंग माइंडसेट आणि भीती ह्या गोष्टी जर तुम्ही लाईफ मधून जर काढल्या तर मला नाही वाटत की तुम्हाला कुठली पण एक्झाम तुम्ही क्रॅक नाही करू शकत असं होऊच शकत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास म्हटलं की 1-2 वर्षांसाठीची मेहनत, त्यानंतर ही मेहनत करत असताना स्पर्धा परीक्षांमध्ये गेल्यानंतर सपोज तुम्हाला अपयश आलंच, तर त्यानंतर पुन्हा त्याची जिद्दीनं तयारी, आपलं काय चुकलं हे ओळखून नव्याने सुरुवात करायची. हा जो प्रवास असतो हा 2 ते 3 वर्षांचा प्रवास असतो. आणि हा प्रवास करत असताना आपलं जे एक स्वप्न असतं, एखादी एक्झाम आपली क्रॅक झाली पाहिजे, आपणही अधिकारी झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण ते फक्त आपलं स्वप्न नसून आपल्या आईवडिलांचं देखील स्वप्न असतं. आणि यासाठीच प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी जो आहे तो तयारी करत असतो. आज आपल्यासोबत अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा तुषार सोनवणे हा आहे. तुषारबद्दल सांगायचं जर झालं, तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण एक एक्झामचं टार्गेट करतो. बट तुषार आपल्यासोबत आहे आणि तुषारने एक नाही, दोन नाही, तर 6 स्पर्धा परीक्षा म्हणजे 6 पोस्ट या क्रॅक केलेल्या आहेत. मग या सर्व पोस्ट क्रॅक करत असताना त्याचा माइंडसेट काय होता, त्याने कोणत्या सवयी अडॉप्ट केलेल्या होत्या, कोणते सोर्सेस यूज केले, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. सो तुषार, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू. सर्वात प्रथम तुषारच्या ज्या पोस्ट आहेत त्या मी सगळ्यांना सांगेल. तुषारने पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्युनियर असिस्टंट, जलसंपदा विभागामध्ये कॅनल इन्स्पेक्टर, परत जलसंपदा विभागामध्ये स्टोअर कीपर, मंत्रालय मुंबई येथे असिस्टंट आणि MPSCद्वारे टॅक्स असिस्टंट, GST भवन मुंबई येथे सध्या तो त्या पोस्टवरती कार्यरत आहे. बरोबर. हो. या सर्व एक्झामिनेशन ज्या होत्या त्या नॉन टेक्निकल होत्या, म्हणजे ज्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी वगैरे हे सब्जेक्ट्स विचारले जातात. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर नॉन टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास करून एवढ्या सगळ्या पोस्ट क्रॅक करणं, कारण सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट आहेत त्यांना जो विषय अवघड वाटतो तो म्हणजे नॉन टेक्निकल, कारण टेक्निकल बऱ्यापैकी आपल्याला जमून जातं. एवढ्या सगळ्या नॉन टेक्निकल एक्झाम्स क्रॅक केल्यानंतर जेव्हा तुषारला वाटलं की नाही, आता आपण टेक्निकलमध्ये काहीतरी करायला हवं, म्हणून मग त्याने टेक्निकलचाही अभ्यास चालू केला. त्याचं नॉन टेक्निकल तर स्ट्रॉंग झालेलं होतंच, पण यासोबत टेक्निकलचा अभ्यास चालू केला. आणि टेक्निकलचा अभ्यास चालू केल्यानंतर त्याने पहिली जी परीक्षा दिली ती होती नवी मुंबई महानगरपालिकेची NMMCची सरळ सेवा एक्झाम. यामध्येही त्याचा स्कोर 176 आलेला आहे. अजून रिझल्ट पेंडिंग आहे, पण तिथंही त्याचं सिलेक्शन होणार आहे. आणि त्यानंतर MPSCद्वारे कंडक्ट केली जाणारी सिव्हिल इंजिनिअरिंगची महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही एक्झामिनेशन, या एक्झामिनेशनमध्ये तुषारने मेन्सचा टेक्निकलचा अभ्यास कव्हर केला आणि इथेही त्याने WCO म्हणजे वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर अर्थात जलसंधारण अधिकारी म्हणून पोस्ट क्रॅक केलेली आहे. लवकरच त्याचीही पोस्टिंग त्याला मिळणार आहे. या सर्व एक्झामिनेशन क्रॅक करण्याचा त्याचा जो प्रवास होता, त्याने कोणते सोर्सेस यूज केले, मध्ये नॉन टेक्निकलसाठी असतील, टेक्निकलसाठी असतील,
ते सर्व आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की एक्झामिनेशन क्रॅक करणं खूप अवघड आहे किंवा आपलं एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला जो पेशन्स हवा असतो तो कसा येतो, या सर्वांविषयी आज आपण त्याच्यासोबत गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन जर्नीसाठी खूप हेल्पफुल असा व्हिडिओ ठरणार आहे. सो तुषार, सगळ्यात अगोदर कॉंग्रॅच्युलेशन्स, तू एवढ्या सगळ्या पोस्ट क्रॅक केलेल्या आहेत. मला सगळ्यात अगोदर तुझा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंग कंप्लीट करतो, तर इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर आपल्याकडे बरेचसे ऑप्शन्स असतात, जसं एमटेक करणं असेल किंवा मग सिव्हिल म्हटल्यावरती प्रायव्हेटमध्येही जॉब्स आहेत. बट तू गव्हर्नमेंट जॉब करायचं निवडलं. सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहेत ते जनरली गव्हर्नमेंट जॉब म्हटलं की टेक्निकल जॉबकडे जातात. बट तुझ्या ज्या पोस्ट आता बघितल्या, ज्या 4 ते 5 पोस्ट आहेत त्या जवळपास सर्व नॉन टेक्निकल फील्डमधल्या आहेत. मग तू हा डिसिजन कसा घेतला की आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय आणि आपण नॉन टेक्निकलचं प्रिपरेशन करतोय? माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं असताना मी नॉन टेक्निकलकडे वळणं हा एक थोडा हार्श डिसिजन होता. बट मी आधी थोडं मोठं स्वप्न बघितलं होतं. मी आधी UPSCचं पण 1-2-3 वर्ष ट्राय केला होता, पण तिथे मला अपयश मिळालं. मग नंतर जो मुलांना प्रेशर येतो की आपल्याला जॉब हवा किंवा आपल्याला थोडी सेक्युरिटी हवी, म्हणून मग मी या ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि MPSCच्या परीक्षांकडे वळालो. मग मी सुरुवातीला म्हणजे माझं PSI वगैरे त्याची पण लीड होती, पण मला ते नव्हतं करायचं. मग मी टॅक्स असिस्टंट 2023ला माझं सिलेक्शन झालं. पण त्याआधी मी सरळ सेवेच्या ज्या TCS मधून ज्या एक्झाम झाल्या होत्या त्याच्यात पण माझं 4 एक्झाममध्ये सिलेक्शन झालंय. आणि मी जे TCSचा होता तो पण पॅटर्न मला ऑलमोस्ट कळाला होता, कारण त्यांचं विचारण्याची पद्धत GS वगैरे, कारण मी बऱ्याचशा एक्झाम दिल्या असल्यामुळे मला तो त्यांचा पॅटर्न बऱ्यापैकी क्रॅक झाला होता. तर या स्टोअर किपरची तर पूर्ण महाराष्ट्रात कदाचित 13 जागा होत्या आणि मला ओपनला एकच OBC आणि ओपन मिळून काहीतरी एक जागा होती, तरी सुद्धा मी ती जागा मिळवली होती. म्हणून असं काही नाहीये की जागा कमी असल्या तर आपण नाही मिळवू शकत किंवा जास्त असल्या तर आपण मिळवू शकतो. ते सगळं आपल्यावरती डिपेंड असतं. मग नंतर माझं टेक्निकलकडे वळण्याचा उद्देश असा होता, मी WRD स्टोअर किपर जेव्हा होतो तेव्हा तिथल्या लोकांना बघून मला असं वाटलं की आपण टेक्निकल पण करू शकतो. मग मी एक 3-3.5 महिने मेन्सचा एकदम नीट अभ्यास केला आणि फायनली माझं MAS मधून वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. तो तुझ्या पोस्ट सांगितल्या अगोदर ज्या TCS मधनं होत्या आणि त्याचा सिलेबस जो होता तो नॉन टेक्निकल होता. आणि तू एक बोलला की तू त्याचा पॅटर्न क्रॅक केला होता. आता बरेच मुलं जे आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे, जे सरळ सेवा एक्झामसाठी प्रिपरेशन करताय आणि सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असताना त्यामध्ये नॉन टेक्निकलचा पोर्शन जो मुलांना अवघड जातो. टेक्निकल जे पहिल्यापासून टेक्निकलचा अभ्यास करताय ते कव्हर करून घेतात. कन्सेप्ट न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं असेल किंवा कन्सेप्ट समजून घेणं असेल. बट नॉन टेक्निकल मध्ये मुलांना अडचण ही येते की खूप दिवस झाले आहेत नॉन टेक्निकल बघितलं पण नाही. बरोबर. आणि त्यामुळे त्याचा स्कोर इम्प्रूव्ह कसा करायचा हा त्यांच्यापुढे खूप मोठा प्रश्न आहे सध्या तरी. बऱ्याच मुलांचा हाच प्रश्न की नॉन टेक्निकलचा अभ्यास कसा करायचा. आणि तुझ्यासोबत पॉडकास्टचा उद्देश पण हाच आहे की तू अगोदर ज्या पोस्ट क्रॅक केलेल्या आहेत त्या पूर्णपणे नॉन टेक्निकल आहे आणि त्या सुद्धा TCSच्या. तू जे बोलला की तुला पॅटर्न कळाला, तर थोडं हे एक्सप्लेन कर की नॉन टेक्निकलचा पॅटर्न TCSचा काय आहे, आपण कोणते सोर्सेस यूज केले पाहिजे. सोर्सेस बद्दल आपण करू डिस्कशन, पण एक जो पॅटर्न तू क्रॅक केला जे तू बोलतोय तर पॅटर्न बद्दल थोडं समजून सांगशील? मी तर सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहे त्यांना माझं सगळ्यात पहिला तर हाच त्यांना सांगणं असेल की तुम्ही पहिले ही भीती बाळगू नका की नॉन टेक्निकल आहे, याला आपण खूप दिवस झाले बघितलं नाहीये, आपल्याला ते जमेल का नाही जमेल. तुम्ही एक अशा म्हणजे बॅकग्राऊंड मधून आहे की इंजिनिअरिंग आहे की त्यासाठी आपल्याला काही जमत नाही हा शब्दच नाही आपल्या डिक्शनरीत, आपण काही पण करू शकतो. तर तुम्ही सगळ्यात मुळात ही भीती जर घालवली की आपल्याला येऊ शकतं ही गोष्ट, तर तुम्हाला त्याच्यात काहीच म्हणजे मला नाही वाटत की कुठली तुम्हाला कमतरता भासेल किंवा तुमच्याकडनं होणार नाही. आणि त्याच्यात पण जे तुम्हाला हार्ड जाणार आहे ते फक्त 10 मार्काचं GS आहे. बाकी इंग्लिश झालं, मराठी ग्रामर झालं, मॅथ्स झालं, या 3 मध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. पण तुमच्या मनातली जी भीती आहे ती जेव्हा जेव्हा तुमच्या मनातून काढणार तेव्हा तुम्ही प्रोग्रेस करणार. तुम्ही जी भीती आहे ती जर तुम्ही भीती बाळगत राहणार तर तुम्हाला तुमचं टेक्निकल किती पण स्ट्रॉंग असू द्या, पण जोपर्यंत टेक्निकल नॉन टेक्निकल ओव्हरलॅप करून एका लाईन मध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला सरळ सेवेची टेक्निकल पोस्ट कुठली पण मिळणं अवघड आहे. कारण प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक सब्जेक्टला तितकंच महत्व असतं. तुम्ही असं कुठलं स्किप करून तुम्ही डायरेक्ट उडी मारू नाही शकत.
म्हणून माझं एवढं असेल की तुम्ही हा पॅटर्न टीसीएसचा काय ह्या सगळ्या गोष्टी तर सेकंडरी झाल्या, तुम्ही पहिले याच्यातली भीती काढून टाका तुम्ही मनातली की तुम्हाला जमेल का नाही जमेल. बरोबर. सो आता आपण येऊया जो पॅटर्न आहे हो TCS चा सरळ सेवा एक्झाम साठीचा, हो याच्यासाठी जे प्रिपरेशन आपल्याला हो करायचं आहे, तर ह्या प्रिपरेशनचे सोर्सेस कोणकोणते यूज केले पाहिजे? जसं हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, हो पॉलिटी असेल, या सब्जेक्टसाठी कोणते सोर्सेस यूज केले पाहिजे? कारण जर जनरल तयारी करायला गेलं तर तो वास्ट सब्जेक्ट वास्ट आहे सब्जेक्ट, हो आणि बरोबर. एवढं आणि टेक्निकल बरोबर. बरोबर ते करणं थोडं अवघड हा, वाटू ते शकतं आपल्याला, बरोबर. तर मुळात म्हणजे जी आपली म्हणजे जी आपली टेक्निकल नॉन टेक्निकल, फॉर एक्झाम्पल आता येणारी MJP एक्झाम आहे, आपला 40-60चा पॅटर्न असतो. बरोबर. 40 आपल्याला नॉन टेक असतं आणि 60 आपलं टेक्निकल असतं. तर जे आपल्याला 40 मार्क्स आहे त्याच्यात आपल्याला मराठी 10 मार्काला, इंग्लिश 10 मार्काला, मॅथ अँड रिझनिंग 10 मार्काला आणि GK 10 मार्काला असतं. तुम्ही इंग्लिशसाठी महेश पाटील सरांच्या नोट्स रेफर करू शकता, ज्या की एकदम म्हणजे सुटसुटीत आणि चांगल्या लिहिल्या आहे. त्याला तुम्हाला कुठल्या कोचिंग लावायची गरज नाहीये. बरोबर. तुम्ही त्याला बघू शकता, वाचू शकता, ते तुम्हाला कळेल पण कदाचित. आणि क्वेश्चन प्रॅक्टिस म्हणून तुम्ही TCSचेच PYQ करू शकता इंग्लिशचे. दुसरं आलं मराठीचं, त्याच्यात तुम्ही यशवंत सोलाट सर म्हणून एक मराठीचे फेमस आहे, त्यांची तुम्ही पोलीस भरतीची बॅच घ्या, जेणेकरून ती TCSला ओरिएंटेड आहे आणि ती काही नाही 400-500 रुपयाची आहे. नंतर झालं मॅथ अँड रिझनिंग. इंजिनिअरिंगचा आपण स्टुडंट आहे, आपल्याला याचा कुठेही म्हणजे खरं तर आपण याचा अभ्यासच नाही केला पाहिजे, पण जरी तुम्हाला त्याची भीती वाटत असेल तरी तुम्ही TCSचे PYQ सोडवा. आणि जरी परत तुम्हाला त्याच्यात अजून काही टॉपिक अडत असतील तर तुम्ही अड्डा 24/7 त्याचा तुम्ही लेक्चर बघू शकता, जो टॉपिक तुम्हाला आवडेल त्याचं. किंवा मग तुम्ही सचिन डवळे सर यांचे मॅरेथॉन लेक्चर जे युट्यूबवर फ्रीली अवेलेबल आहे ते पण बघू शकता. आणि राहिला सगळ्यात मेन, जिथे आपले टेक्निकलचे मुलं खूप सारे घाबरून राहतात किंवा त्यांना असं वाटतं की हे आपल्याला जमेल का नाही, ते GK आलं. त्याच्यात मोस्टली तुम्ही 4 सब्जेक्टला टार्गेट करा. एक तर पॉलिटी, दुसरं हिस्ट्री, जॉग्राफी आणि करंट अफेअर. ह्या 4 वरती जरी तुम्ही फोकस केला तरी तुमचे जे 10 प्रश्न आहेत त्याच्यात तुमचे कमीत कमी एक 8 ते 9 प्रश्न बरोबर येण्याची शक्यता होईल. मग त्या आता कुठून करावं, कसं करावं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पॉलिटीचं तुम्ही एक आप्पा हातनुरे सर आहे, त्यांचं पॉलिटी, तुम्ही हिस्ट्री, जॉग्राफी या तिन्हींचं त्यांचं एक बुकलेट असतं शॉर्ट नोट्सचं, ते तुम्ही रेफर करू शकता. आणि ते त्यांच्या शॉर्ट नोट्स वाचल्या गेल्यानंतर तुम्ही MPSCचे PYQ, जे की जुने PYQ 2015च्या आतले, जेव्हा वन लाईनर होतं, म्हणजे MPSC वन लाईनर बऱ्यापैकी क्वेश्चन विचारत होती, ते तुम्ही वन लाईनर केले तरी तुम्ही भरपूर तुमच्या म्हणजे तुमचं बऱ्यापैकी कव्हरेज होईल ऑलमोस्ट 90%. आणि परत तुम्हाला भीती असेल TCS पॅटर्नची तर तुम्ही TCSचे पण GKचे PYQ करू शकता. आणि दुसरं आता राहिलं तर तुमचं करंट अफेअर, जे की खूप वास्ट आहे. त्याचं मी म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की त्याला तुम्ही पकड नाही घालू शकत. प्रत्येक नवीन अपडेट येत असते, तुम्ही ते कितीतरी बघणार आहे त्याच्यात, तर तुम्ही त्याला लिमिटेड केलं पाहिजे. जसं की मी युट्यूबवरती युनिक अकॅडमीचे देवा जाधवर सर आहे, त्यांचं एक मंथली करंट अफेअरचा एक व्हिडिओ येतो आणि एक GK ट्रिक्सचा एक व्हिडिओ येतो मंथली. हे 2 व्हिडिओ बघायचो, त्याच्या एक नोट्स काढून घ्यायचो आणि तेवढं रेफर करायचो. कारण TCSचं करंट अफेअर हे व्हॅल्यू बेस असतं, कधी कधी खूपच आउट ऑफ असतं, कधी कधी एकदम सिम्पल असतं. आपल्याला सिम्पलला टार्गेट करून चालायचंय, जी की तुमची कॉम्पिटिशन. म्हणून तुम्ही भीती बाळगू नका. जेवढं मी आता तुम्हाला सांगितलं तेवढे 4 सब्जेक्ट जरी केले तरी सरळ सेवेसाठी नॉन टेक्निकल भरपूर होतं. ओके. जे सोर्सेस तुषारने सांगितले ते सगळे सोर्सेस आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करू, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना ते अवेलेबल होतील. सो जे काही सोर्सेस सांगितले तू नॉन टेक्निकलचे, यामध्ये करंट अफेअर्स पण कव्हर झालं. एक करंट अफेअरचा हा प्रश्न असतो मुलांचा, साधारण एक्झाम असते त्याच्या अगोदर किती दिवसांचं करंट अफेअर्स जर तुम्ही TCSचं म्हणणार की तुम्हाला TCSचं किती महिने अगोदर करायचं, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 6 महिने अगोदर करा. एक्झाम जी आहे एक्झामच्या 6 महिन्यापासून. आता MJPची जर आत्ता एक्झाम आहे तर तुम्ही 6 महिने रिव्हर्स जा, म्हणजे एक आधी हा मंथ, त्याच्या मागचा, म्हणजे कसं थोडं शेवटच्या 1-2 महिन्यात आपलं दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण जे लेटेस्ट 4-5 महिने ते तरी आपले परफेक्ट हवे. म्हणजे शेवटच्या 6 महिन्याचं करंट केलं अफेअर जे पाहिजे. केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, PYQs साठीचे सोर्सेस सांगितले तू, तर प्रॅक्टिससाठी PYQ सफिशियंट आहेत की टेस्ट सिरीज वगैरे काही जॉईन केल्या पाहिजेत? तुम्ही नॉन टेक्निकल जे आहे त्याला तुम्ही PYQच करा आणि टेक्निकल आहे ते तुम्ही
तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे करू शकता. पण माझं तरी म्हणणं आहे नॉन टेक्निकलला काही तेवढी आवश्यकता नाही. नॉन टेक्निकल साठी PYQs करणं हो, कारण more खूप than सारं वास्ट sufficient ते आहे. तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीला टेस्ट सिरीज काढणाऱ्याचा माइंडसेट वेगळा असेल, बरोबर. इकडे आपला TCS जो एक्झामिनर असेल त्याचा वेगळा असेल. टेक्निकलचं एक प्रेडिक्शन असतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादी टेस्ट सिरीज घेतली तर त्या जो टेस्ट सिरीज काढणार आहे त्याला एक प्रेडिक्शन आहे की हायवेवर इतके प्रश्न विचारतील, सर्वेवर इतके, तसं त्या नॉन पद्धतीने टेक्निकलला करू. पण नॉन टेक्निकलला एक तुम्हाला 10 GK चे प्रश्न द्यायचे, हम्म. तुम्हाला कळणार नाही की कुठल्या टॉपिकला खूप सारी गोष्ट आहे ज्याच्यातून देऊ शकतो. बरोबर, त्याच्यामुळे हो. टेस्ट सिरीज वर जास्त हो. नॉन टेक्निकल नॉन टेक्निकलला तुम्ही टेस्ट सिरीज टाळली तरी चालेल, काही एवढी बरोबर. हरकत नाही. सो नॉन टेक्निकलचे सोर्सेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन कुठ केले तरी सफिशियंट आहे हे आपल्याला कळालंय. सो आता याच्यानंतर आपण येऊया जी मेन एक्झामिनेशन जी तू क्रॅक केली त्यानंतर NMMC होती हो आणि त्यासोबतच MPSC ची MES एक्झामिनेशन. हो. आपण MES बद्दल नंतर बोलू. हो NMMC जी टार्गेट केली त्यामध्ये हो. नॉन टेक्निकल साठी तर हेच सोर्सेस हो यूज केले. बरोबर. तर NMMCचं जे टेक्निकल आहे हो. त्या टेक्निकलचा अभ्यास कुठून करायचा, सोर्सेस कोणते यूज करायचे, मुलांच्या मनामध्ये कन्फ्युजन यामुळे आहे की हो. खूप सारे सोर्सेस मार्केटमध्ये हो, अवेलेबल बरोबर. आहे. हो. काही बुक्स खूप जास्त डीप आहे, काही खूप बरोबर. जास्त हो, शॉर्ट आहे. हो, मग बरोबर. मुलांना वाटतं की सरळ सेवेसाठी एवढं डीप करायची हो, गरज हो. नाहीये. हो. बट नाही केलं तर क्वेश्चन्स अटेम्प्ट होत हो, नाही. मग बरोबर. नक्की काय यूज केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने सरळ सेवेचा टेक्निकलचा अभ्यास केला हो. पाहिजे. आता मी जर माझे सोर्सेस सांगायचं म्हटलं तर मी तुमच्याच नोट्स केल्या Correct. होत्या. आणि म्हणजे माझे जे फ्रेंड्स होते जे सरळ सेवा करत होते, तर त्यांनी सांगितलं की तुमच्या नोट्स खूप डीप आहे. पण मी ह्या अप्रोचचा विद्यार्थी आहे की एकदाच करू पण परफेक्ट Correct. करू, की परत असं नाही की मला परत दुसरे 2 सोर्स बघून मग मी व्हॅल्यू ऍडिशन करेल, काय करेल, हे नकोय. म्हणून मी तुमच्या नोट्स होत्या त्या डीप होत्या, पण मी त्याला रेफर केलं. मी त्याच नोट्सला परत शॉर्ट मध्ये कन्वर्ट केलं. काही तुमच्या शॉर्ट नोट होत्या त्या घेतल्या, त्याच्यात थोडं व्हॅल्यू ऍडिशन केलं. मी कुठले तरी जर एखाद्या दुसऱ्या स्टेटची जर एखादी एक्झाम झाली चालेल. MCQ बेस, तर मी तिचे त्याच्यात फक्त व्हॅल्यू ऍडिशन करत गेलो. बरोबर. आणि माझं म्हणणं आहे तुम्ही एक शॉर्ट मार्ग वापरण्यापेक्षा एकदा जर एखादा सब्जेक्ट व्यवस्थित केला तर तुम्हाला परत कधीच तो सब्जेक्ट नीट बघण्याची गरज येत नाही. करेक्ट. म्हणून माझं तरी म्हणणं आहे की शॉर्टकट मार्ग वापरण्यापेक्षा तुम्ही एकदा व्यवस्थित करून तुम्ही केलं पाहिजे असं. बरोबर. मी पण नेहमी मुलांना हेच सांगतो की शॉर्टकट म्हणजे तुम्हाला वाटतं की 1-2 महिन्यामध्ये आपलं प्रिपरेशन पूर्ण हो. झालं पाहिजे, हो बट त्याचा यूज नाहीये. हो तुम्ही जर 3-4 महिने व्यवस्थित, कमीत कमी मी तर म्हणजे 6 महिने सरळ सेवेसाठी दिले पाहिजे. हो, 6 बरोबर. महिन्यांचं हो, हो. प्रिपरेशन जर केलं, हो. व्यवस्थित डीप स्टडी केला, तर तुम्हाला ज्या सिली मिस्टेक्स होतात त्या अवॉइड करता येतात. आपलं काय चुकतं हे समजतं. आता मुलांचा प्रॉब्लेम अजून एक आहे सरळ सेवा टेक्निकलसाठी की PYQs खूप सारे आहेत आता. बरोबर. म्हणजे बुक्स हो, जर खूप बघितले सारं तर झालंय. एकाच हो. सब्जेक्ट वरती तुम्हाला इतके PYQs मिळतात की 1000-2000 PYQs एका बरोबर. सब्जेक्टवर हो, मिळून जातात बरोबर. आणि एवढे सॉल्व्ह कधी करून होत नाही. होत नाही. बरोबर. जसं युथ पब्लिकेशनचं हो, बुक आहे, बरोबर. फिंगरप्रिंट आहे त्यांचं, हो. त्यांचे परत 5 वेगळे 5 व्हॉल्युम्स वेगवेगळे आहेत. व्हॉल्युम्स. त्याच्यानंतर SSC JEE चे क्वेश्चन्स आहेत. मग आपण कशा पद्धतीने ठरवायचं की कोणते PYQs सॉल्व्ह केले पाहिजे? आता जर तुम्ही युथ पब्लिकेशन वगैरे यांचे मी बुक स्वतः एकदा मार्केटमध्ये म्हणजे मला जसं सजेशन मिळालं, मी पण जे आपले मुलं असतात, जसं पळत पळत लगेच ते बुक आणणार. पण मी माझा आधीचा अनुभव खूप सारा होता, मी खूप साऱ्या एक्झाम दिल्या असल्यामुळे मी एक गोष्ट ठरवली की आपण आपला अनुभव यूज करू. मग मी म्हटलं आपण एवढं घेण्यापेक्षा एक्झाम कंडक्टिंग बॉडी कुठली आहे TCS, Correct. तिने एक्झाम किती घेतलाय, 10-12 एक्झाम तर ऑलमोस्ट घेतल्या होत्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या. सगळ्या त्यांच्या प्रिंट मारल्या आणि मी 60 MCQ जे होते ना त्याच्यात असं डिवायडेशन नाही केलं, सरळ सोडवत सोडवत आलो. म्हणजे ऍज इट इज क्वेश्चन ऍज इट पेपर. इज क्वेश्चन पेपर हम्म. सोडवल्या टेक्निकलच्या. आणि 60 ते 70 म्हणजे एका याच्यात 60 प्रश्न असले, असे जवळजवळ मला असतं 20 का 22 क्वेश्चन पेपर असतील. म्हणजे असे माझ्याकडे 1000 MCQ तयार झाली. बरोबर. मला ते MCQ मी 3-4दा सॉल्व्ह केल्यानंतर मला एक्झॅक्ट कळलं की TCS कुठून प्रश्न विचारते, बरोबर. कुठून प्रश्न घेते, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे. तुम्ही युथ पब्लिकेशननी पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्या ज्या एक्झाम झाल्या त्यांच्या पब्लिक कमिशनच्या असतील, कुठल्या रेल्वेच्या, कुठल्या तरी एक्झाम, इस्रो वगैरे सगळं त्याच्यात केलंय. ऍड पण केलेलं आहे. आपली एक्झाम कंडक्टिंग बॉडी कुठली आहे, त्यांचा माइंडसेट काय त्यांना आहे, काय हवंय मुलांकडनं. हा माइंडसेट मी त्यांचा ओळखला. आणि म्हणून मला या एक्झामला इतक्या लवकर यश, जे टेक्निकल मधून तुम्ही म्हणताय की मी नॉन टेक्निकलचा विद्यार्थी असताना 60 प्रश्न कसे आणले, तर हे माझा क्रॅक कोड होता की मी त्यांना टार्गेट केलं, ना की मी इकडे तिकडे भरकटत गेलो. करेक्ट. मुलांचं हे चुकतं की अभ्यास करत असताना हे करतात ते की
फॉर एक्झाम्पल कोणीतरी हे बुक हो सांगतंय, हे बरोबर बुक सांगतंय, हो ह्या हो अकॅडमीचं हो बुक, त्या अकॅडमीचं बुक, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करता. हो बट तुम्हाला एक्झाम कोणती द्यायची? हो तुम्हाला जर TCS ची बरोबर एक्झाम द्यायची आहे, तुम्ही हो अगोदर पहिली रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की TCS चे क्वेश्चन पेपर जेवढ्या पण हो रिस्पॉन्स शीट बरोबर आहेत, म्हणजे आपण दिलेली प्लस आपल्या व्यतिरिक्त ज्या शिफ्ट झाल्या आहेत हो त्या बरोबर सगळ्या क्वेश्चन पेपर हो सॉल्व्ह हो करणं तेच TCS साठी, म्हणजे हो मागच्या सगळ्या क्वेश्चन पेपर त्या एक्झाम कंडक्टिंग हो बॉडीच्या. हा, त्याच्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळतोय, आहे बरोबर तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ, तर बरोबर तुम्ही इतर सोर्सेस यूज करू हो शकता. बट प्राइम टार्गेट हेच असलं पाहिजे की जी एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे तिचे सगळे क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह केले बरोबर गेले पाहिजे, तिथूनच रिव्हिजनसाठी आणि पाहिजे. अजून एक मी याच्यात ऍड करेल की प्रत्येक हम्म, विद्यार्थ्याला काय वाटतं की माझा हा सब्जेक्टची रिव्हिजन बाकी आहे. मी आता हम्म, 60 सॉल्व्ह केले तर मला ते जमेल का नाही, हा, माझा कॉन्फिडन्स बरोबर. डाऊन होईल. तर माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जो व्हास्ट सिलेबस आहे, टेक्निकल असू द्या नॉन हम्म, टेक्निकल असू द्या, तो तुम्ही कधीच कम्प्लीट कव्हर करू शकत नाही. कधीच होणार नाही. त्यासाठी तो म्हणजे एक प्रकारचा समुद्र आहे की त्याच्यात बरोबर. तुम्ही कधीच तुम्हाला कम्प्लीट वाटणार नाही आपण सगळं कम्प्लीट केलं. माझं म्हणणं आहे, तुम्ही जे 60 प्रश्न कराल प्रत्येक प्रश्नाला तेवढीच व्हॅल्यू द्या. प्रत्येक हम्म, प्रश्नाचं एक्सप्लेनेशन स्वतःहून शोधा किंवा हम्म, तुम्ही नाही स्वतःहून शोधायचं एखादं बुक घ्या किंवा माझं तरी म्हणणं आहे तुम्ही स्वतःहून शोधल्याने काय होतं. आता फॉर एक्झाम्पल जर मी एखादं IS कोडचं जर कधी हम्म. स्पेसिफिकेशन बघायला गेलो तर मी अदर पण स्पेसिफिकेशन लगेच बघतो बरोबर, तिथे, की म्हणून की याच्याशी रिलेटेड हो क्वेश्चन बरोबर आलाय तर वरचं ते. पण करायचंय, त्याच्या आणि आजूबाजूला जे लिहिलंय ते TCS पण करायचंय. एक्झॅक्टली सर, TCS काय करते, जी मधली आता लाईन विचारली ना ती त्याच्या खाली येईल किंवा वरती येईल पुढच्या एक्झामला. बरोबर. मग तुम्ही ते सोडून का बरं भरकटताय इकडे करेक्ट, तिकडे. तुम्ही म्हणजे जे जेच एकदा करा की ते त्यांनाच टार्गेट करा ना, जी तुमची एक्झाम. करेक्ट, याला मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग ज्याला आपण हो म्हणतो, बरोबर की क्वेश्चन दिलेला आहे, खाली 4 ऑप्शन आहे, त्याच्यातला एक ऑप्शन करेक्ट आहे, हो पण बाकीचे 3 का इनकरेक्ट आहे ते पण आपल्याला हो शोधायचं आहे, की बरोबर हे 3 जे ऑप्शन आहे, जे हो वर्ड दिलेले आहेत, हो हे कशाशी रिलेटेड आहे. हो कदाचित बरोबर होऊ शकतं की पुढच्या वेळेस त्याच्यावरती क्वेश्चन फ्रेम हो होईल. बरोबर म्हणजे एक जरी वात्रट असला एक क्वेश्चन हो तरी त्याचे 4 टॉपिक तुम्हाला तिथे मिळतात 4 बरोबर ऑप्शन्स हो वरून. हो हा रिव्हर्स इंजिनिअरिंग जे आहे ते खूप बेनिफिशियल हो ठरतं. आता पुढचा प्रश्न हे झालं सोर्सेस PYQs बद्दल. बरोबर टेक्निकलच्या सरळ सेवा एक्झामसाठी टेस्ट सिरीज, हो अगेन खूप मोठा प्रश्न आहे हो बरोबर की टेस्ट सिरीज पण खूप साऱ्या हो अवेलेबल आहेत. हो मग बरोबर कोणत्या टेस्ट सिरीज दिल्या पाहिजे? आणि हो अजून एक प्रश्न, की खरंच टेस्ट सिरीजचे क्वेश्चन एक्झाम मध्ये रिफ्लेक्ट होतात का? हो बरोबर. आता तुम्ही जर विचारलं की टेस्ट सिरीजचे प्रश्न तुमचे रिपीट होतात का, मी म्हणतो की रिपीटच होत नाही. कारण बरोबर. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुम्ही ज्या माणसाकडे तुम्ही टेस्ट सिरीज लावणार आहे, ज्या सरांकडे टेस्ट सिरीज लावणार आहे, त्यांचा माइंडसेट आणि जो कंडक्टिंग बॉडी आहे कंडक्टिंग बॉडी. त्यांचा माइंडसेट कधीच मॅच नाही होत. पण टेस्ट सिरीजचा फायदा असा होतो, फॉर एक्झाम्पल मी तुमच्या बऱ्यापैकी टेस्ट सिरीज अटेम्प्ट केलाय, सब्जेक्ट वाईज केलाय, फुल लेंथ केलाय, तर मला त्याच्यात एकच फायदा झाला म्हणजे तो म्हणजे तुमचा जो क्वेश्चन होता तो कधीच आला नाही. मी या करेक्ट. पॉडकास्ट मध्ये पण सांगेल. पण तुमचं जे एक्सप्लेनेशन होतं ते मला बेनिफिशियल वाटलं, कारण माझा त्या डिस्कशननी किंवा त्या एक्सप्लेनेशननी माझा तो सब्जेक्टच कव्हर व्हायचा आणि त्याच्या रिलेटेड प्रश्न येणारच. पण एक्झॅक्ट जर तुम्ही प्रश्न म्हणता एक्झॅक्ट तर असं मिळणार. कधीच येणार नाही, पण त्याच्या रिलेटेड कन्सेप्च्युअल प्रश्न येतात, बरोबर. म्हणून आता ते मला जे फायदे ते जर टेस्ट सिरीज बद्दल बोलतोय तुषार, टेस्ट सिरीज म्हणजे मी नेहमी हेच सांगतो की जे PYQs आहेत त्यांना फक्त सब्जेक्ट वाईज सेपरेट करून, हो TCS चेच PYQs हो सब्जेक्ट वाईज सेपरेट करून, नाही तुम्हाला टेस्ट सिरीज लावायचा, सेपरेट करा, बाजूला स्टॉपवॉच लावा आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. बरोबर तीच तुमची टेस्ट सिरीज हो आहे. म्हणजे एक सब्जेक्ट रिवाइज केला, बरोबर त्याचे क्वेश्चन तुमच्याकडे सेपरेट केलेले, 2 बरोबर तासाचं टायमर लावलं, हो त्याच्यामध्ये तुम्ही 100 क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. हो टेस्ट सिरीजचे क्वेश्चन रिपीट होत नाही, बट टेस्ट सिरीज आपल्याला 120 मिनिटात 100 क्वेश्चन कसे सॉल्व्ह कसे सॉल्व्ह करायचे, करायचे सिली मिस्टेक्स न करता, बरोबर कॅल्क्युलेशन मिस्टेक कशा हो अवॉइड करायचे हे शिकवतात. हो. आता म्हणून जर मुलांना म्हणजे माझ्यापेक्षा तुमच्या हम्म, तुमच्या म्हणजे आता जे पॉडकास्ट ऐकणारे आपले विद्यार्थी असतील ते कदाचित हम्म, चांगल्या बऱ्यापैकी त्यांचं टेक्निकली खूप स्ट्रॉंग असेल, पण हम्म, मी तेच म्हणतो जर तुम्हाला एक्झाम मॅनेज नाही करता आली तर तुमच्या नॉलेजचा काहीच फायदा नाही. बरोबर. आणि म्हणून तुम्ही yes, व्हास्टली कुठे कुठे फिरण्यापेक्षा तुम्ही एक्झामला मॅनेज करणं शिका. आणि जे एक्झाम मॅनेज करायची असेल तर त्याच्यासाठी बेस्ट पर्याय आहे एक्झामच्या आधी टेस्ट सिरीज देणं. बरोबर हो करेक्ट. तेच सो म्हणजे हे खूप विशेष आहे की नॉन टेक्निकलचा अभ्यास 2-3 वर्ष केला, नॉन टेक्निकलचा अभ्यास करून पोस्ट क्रॅक केला, टेक्निकलचा कमी अभ्यास, जेव्हा टेक्निकलकडे शिफ्ट झालं तेव्हा NMMCG नवी मुंबईचा रिझल्ट बाकी आहे, बट त्या एक्झाममध्ये डायरेक्टली 176 मार्क्स आणले. हो बरोबर फक्त हे एक व्यवस्थित स्ट्रॅटेजी, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग हो आणि सोर्सेस वरती बरोबर जास्त कॉन्सन्ट्रेशन न हो करता जे अवेलेबल आहे त्याचा डीप मध्ये बरोबर अभ्यास,
म्हणजे तुमचं जर बघितलं सोर्सेस तर 3च दिसत आहे मला. एक नोट्स, नोट्स, दुसरी गोष्ट म्हणजे टीसीएस चे TCS चे पीवायक्यूज, टेक्निकल PYQ, पीवायक्यूज आणि त्याची प्रॅक्टिस. बरोबर. आणि जे ऑथेंटिकेट सोर्सेस असतील, आयएस कोड असेल हो, वगैरे वगैरे, याच्या बरोबर. व्यतिरिक्त दुसरं काही नाही. काहीच नाही. तरी 176 मार्क्स. आणि मुलं जे अभ्यास करतायत, मला म्हणजे मुलं मला फोन कॉल करून विचारतात की माझा हा सब्जेक्ट बाकी आहे, किंवा मग ह्या नोट्स झाल्या मग मी ह्या नोट्स करू का, माझे युथचे बुक झालंय करून मग मी आयएस मास्टरचं करू का, मग मी ईएससी प्रिलिमचे क्वेश्चन करू का. मी त्यांना पहिला प्रश्न हाच विचारतो हो, मुलांना, की हे सगळं ठीक आहे, बट टीसीएस चे मागचे 5 वर्षाचे सॉल्व्ह केले बरोबर. का. हो, ते केले नाही तर ह्या सगळ्या क्वेश्चन्सला मिनिंग नाही. काही मिनिंग नाही. ते Meaning तेच. झाल्यानंतर पुढची बरोबर. स्टेप ही आहे की तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह हो, करायचे, बरोबर. जर ते कम्प्लीट झाले तर. हो, करेक्ट. सो हे खूप म्हणजे विशेष आहे. 176 मार्क्स आहे ना. हो. ते आणि झालं. त्यात मला 176 म्हणजे माझी जेव्हा नवी मुंबईची एक्झाम होती सरळ सेवेची, माझ्याकडे ऑलरेडी वेळ कमी असायचा, कारण मी आता सध्या जीएसटी मध्ये वर्किंग आहे. बरोबर. म्हणून जेव्हा माणसाकडे वेळ कमी असतो तेव्हा माणूस इफिशियंटली काम करतो. आणि त्याला लिमिटेड राहावं त्याला लागतं लिमिटेड sources राहावं साठी. लागतं सोर्सेस आणि सगळ्या बाबतीत. म्हणून जे मुलं फुल टाइम अभ्यास करतायत त्यांना तर माझं पर्टिक्युलरली सजेशन असेल की तुम्ही तुमचे जे 8 तास 10 तास आहे ते तुम्ही इफिशियंटली आणि कमी सोर्सेस, मॅक्झिमम रिव्हिजन आणि हे जे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी बोललो ती जर व्यवस्थित फॉलो केली तर सरांनी तरी 6 महिने सांगितलं, मी म्हणतो 4 महिन्यात कुठली पण एक्झाम क्लिअर होऊ शकते. करेक्ट. ग्रेट. आता हे झालं सरळ सेवेचं. हो. म्हणजे तुझी जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे हो. ऍक्च्युली. नॉन टेक्निकलच्या पोस्ट झाल्या, हो, त्यानंतर सरळ सेवेकडे टेक्निकलकडे वळाला. हो, त्यानंतर पुढची स्टेप होती एमपीएससी ची एमईएस एक्झामिनेशन. बरोबर. परत इथे आता बघायला गेलं, अगोदर नॉन टेक्निकलचं प्रिपरेशन, हो, बरोबर. ज्यामध्ये सगळे हिस्ट्री जॉग्राफी हो. सब्जेक्ट आहे, तिथून शिफ्ट टेक्निकल मध्ये होणं. हो, बरोबर. ते ठीक आहे, समजू शकतो की हो. सरळ सेवा एक्झाम आहे. हो, परत तिथून शिफ्ट एमईएस, म्हणजे जी MES. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम Descriptive आहे. आहे, बरोबर. आता परत सरळ सेवेमध्ये एमसीक्यूज विचारणारे, हो. एमईएस मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह बरोबर. क्वेश्चन्स विचारणारे. हो, हो, हा जो शिफ्ट आहे, हो. परत हा डिसिजन का आणि तो अभ्यास कसा मॅनेज केला. मी जेव्हा WRD मध्ये होतो मग मी TPA ची एक्झाम दिली जिथे मला फेल्युअर आलं. नंतर मग मी आपल्या ह्या एक्झाम दिल्या MCQच्या आपल्या सरळ सेवेच्या. मग नंतर माझ्याकडे एक 3 महिने होते की मला म्हणजे मला कुठली एक्झाम टार्गेट करण्यासारखी नव्हती. मग मी विचार केला की आपण MES करूयात. आपला प्रिलिम्सला स्कोर पण चांगला होता. माझं हे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे माझा स्कोर चांगला होता. मग मी बसेल असं मला वाटलं. मग मी म्हटलं 3 महिने काय. मग मी लोकांकडनं सजेशन घ्यायला लागलो की काय करू. मग ते म्हटला कुठले तरी IAS चे क्वेश्चन कर, इथला क्लास कर, ते कर, हे कर. मी भरपूर त्यांचं ऐकलं. मग मीच एक शांत विचार केला की आपल्याकडे काय अवेलेबल आहे. मग मला तुमच्या नोट्स होत्या. मग मी म्हटलं त्या नोट्स जर आपण बघितल्या तर त्याच्या एवढं डीप कुठेच नसेल, म्हणजे असेल पण जेवढं एक्झाम ओरिएंटेड आहे तेवढं तरी आहे आपल्याकडे. मग मी त्या सगळ्या नोट्स परत एकदा माझ्यामध्ये म्हणजे परत ज्या सरळ सेवेसाठी यूज केला त्याच नोट्स फक्त बरोबर. त्याचा मी व्ह्यू Deep मध्ये चेंज केला, view म्हणजे change त्याचा अप्रोच चेंज केला की आता आपल्याला लिहायचंय की आपल्याला आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला अप्रोच करायचा. मग मी त्या तुमच्या ज्या नोट्स होत्या त्या फक्त माझा व्ह्यू चेंज केला आणि ते सुरू केलं. आणि सर मुळात ही भीती तुम्ही बाळगलीच नाही पाहिजे. ही डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि ही MCQ आहे. तुम्ही जेवढं बिंदास असणार, जेवढं तुम्ही चांगलं हे करणार की आपण करू शकतो, हा माइंडसेट जर ठेवून तुम्ही केलं तर आता प्रत्येकाच्या लाईफ मध्ये हा फेज येतो की तो एकदम डाऊनग्रेड असेल. कदाचित तुमचे जे आता आपल्याला जे बघणारे लोक आहे की त्यांच्या लाईफ मध्ये हा एकदम डाऊनफॉल असेल की ते बरोबर. आता म्हणजे मी ज्या मनस्थितीत होतो की आता ऑलमोस्ट मी सोडण्याच्या तयारीत होतो की आता मला कुठली एक्झाम पण नको, मला आहे हे ती अभ्यास पोस्ट पण नको, त्याच्यामध्ये बाद का. झालं. पण तिथूनच आपला जेव्हा आपण कमबॅक करायचा विचार करतो ना, तिथून आपली जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 100% वाढते. कारण आपण एकदम डाऊनफॉल वरून बरोबर. आपला रिटर्न खूप चांगला असतो. म्हणून माझं तरी पर्टिक्युलर मत असेल, तुम्ही असं नका म्हणू की तू डिस्क्रिप्टिव्ह वगैरे. मी सरांच्या नोट्स घेऊन तीच सरळ सेवेची एक्झाम फक्त माझा अप्रोच चेंज करून मी आज सक्सेस Descriptive. मिळवली. येस, तिथे तू WCO जलसंधारण अधिकारी अधिकारी म्हणून म्हणून. तुझी पोस्टिंग म्हणजे पोस्टिंग बरोबर. बाकी आहे. हो. सध्या मंत्रालय येथे आहे. हो, डिस्क्रिप्टिव्हचा जो अप्रोच सांगितला तू की सरळ सेवेच्या म्हणजे नोट्स ज्या आहेत ऍक्च्युली आपल्या सरळ सेवेच्या नाही आहेत त्या. नाही येत त्या एक IAS. आयएसच्या म्हणण्यापेक्षा मी हे म्हणेल की त्या कोणत्याही एक्झाम हो, साठी यूज बरोबर. करा अशा हो, नोट्स आहे हो. की त्यामध्ये असं नाही, त्यामध्ये सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट हा जिओ टेक्निकल आहे, बरोबर. हा एवढा सब्जेक्ट लर्न हो, करा. हो, त्यामधून तुम्ही सरळ सेवा द्या, हो, बरोबर. नाहीतर डिस्क्रिप्टिव्ह द्या, मग नाहीतर त्या IAS द्या. नोट्सची तीच खासियत आहे सर. ते तुम्हाला कुठल्या एक्झाम नाही शिकवणार, ते तुम्हाला Correct. सब्जेक्ट सब्जेक्ट शिकवणार आहे. शिकवतं. म्हणजे आणि ऍक्च्युली त्या नोट्स हो. मधून मी गेट एक्झामचा अभ्यास केला. बरोबर. पण मग त्या तुम्ही- नोट्स ज्या आहे ना Yes. त्या तुम्हाला एक सब्जेक्ट शिकवतील, जो होल कव्हरेज होईल तुमचा. करेक्ट. नंतर तुम्हाला त्या सब्जेक्टची भीतीच नाही राहणार. मग तुम्ही Correct. कोणत्या पण एक्झामला टार्गेट करू शकता. करेक्ट. मग इथे आता हेच मुलांना पण शिकायचं आहे की तुम्ही जर अभ्यास करत असाल, जे प्रिपरेशन स्टेजमध्ये हो. आहे,
तुम्ही शॉर्ट नोट्स यूज करा, कन्सेप्ट डेव्हलप करा, प्रिव्हियस हो. इयर क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा आणि ज्या एक्झामसाठी प्रिपरेशन आपण करतोय त्याचे प्रिव्हियस इयर हो क्वेश्चन. बरोबर जसं आता एमपीएससी साठी प्रिपरेशन करतोय तर एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हचे क्वेश्चन बरोबर सॉल्व्ह आहे. केले हो पाहिजे असं हो मुलांना सांगतो. हो हे झालं जे मुलं प्रिपरेशन करतायत हो त्यांच्यासाठी बरोबर सोर्सेस वगैरे सांगितले. हो अजून एक क्वेश्चन मला विचारायला आवडेल. बरेचसे मुलं आहेत जे आता सेकंड इयर, थर्ड इयरला थर्ड आहेत, इयरला लास्ट बरोबर इयरला हो आहेत, जे हो फर्स्ट टाइम प्रिपरेशन हो चालू करणार. बरोबर कारण मुलं विचारतात की मला प्रिपरेशन करायचंय, हो बरोबर तर त्यांचा हा प्रश्न असतो की मी गेटसाठी प्रिपरेशन करायला पाहिजे, मी IASचं प्रिपरेशन करू, मी MPSC MESचं प्रिपरेशन करू, बरोबर की मी सरळ सेवांचं प्रिपरेशन करू. हो हा बरोबर त्यांचा कॉमन क्वेश्चन आहे. हो मग याविषयी काय त्या मुलांना सांगाल की कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन केलं पाहिजे? तुम्ही एक पर्टिक्युलर आता सेकंड इयर थर्ड इयरचे जे विद्यार्थी असतात ते मी त्या फेज मधून गेलो तेव्हा माइंडसेट आपला कन्फ्युजिंग असतो बऱ्यापैकी, आपण डिलेमामध्ये असतो की होईल काय करू काय नाही. माझं एक म्हणणं आहे की तुम्ही तुमचं पहिले टार्गेट सेट करा. तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये काम करायचंय, करेक्ट तुम्हाला गोष्ट. PSU मध्ये काम करायचंय, तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये IAS म्हणून काम करायचंय, BRO वगैरे त्या संस्था आहेत आपल्याकडे. जर तुमचं एकदा ते टार्गेट फिक्स झालं की तुम्ही MES करायचे की काय, तर तर तुम्ही तुमचा म्हणजे पाथ क्लिअर होईल. आणि जर तुम्हाला MES करायचं असेल तर मग तर तुम्हाला तुमचं प्रिपरेशन महाराष्ट्रात हो मग तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये मग तुम्ही तर आपला टेक्निकलचा सिलेबस व्यवस्थित करू शकता. पण तुम्ही आधी ठरवा की तुम्ही सेकंड थर्ड इयरला असणार की तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचंय आणि काय नाही करायचंय. करेक्ट. कारण मी पण त्या फेज मधून गेलेलो आहे. बरोबर. याच्यामध्ये एक गोष्ट आहे मला माझी सांगायचं आहे की किंवा असंही करू शकतात सेकंड इयर थर्ड इयरचे मुलं. हो. जसं आपण सांगितलं की 2 वर्ष तुम्ही टेक्निकलच्या प्रिपरेशनला द्या, हो बरोबर एक्झाम नका बघू हो बरोबर की मी MES करतोय, हो IAS बरोबर करतोय, बरोबर गेट हो करतोय, हो सरळ सेवा हो करतोय. जिओटेक शिकायचं आहे, जिओटेक पूर्ण पूर्ण शिका. शिका सॉन्ग बरोबर शिकायचं आहे, हो सॉन्ग पूर्ण शिका. हो पासआउट जेव्हा तुम्ही व्हाल त्यावेळेस जी एक्झाम येते 6 महिने अगोदर तिच्या त्या ओरिएंटेड स्वतःला शिफ्ट करा. हो बरोबर MCQ एक्झाम असेल, हो MCQ ची प्रॅक्टिस करा. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असेल, डिस्क्रिप्टिव्हची हो प्रॅक्टिस करा. बरोबर या पद्धतीने मुलं शिफ्ट होऊ हो शकतात. आता यामध्ये एक आहे की MESचं प्रिपरेशन करत असताना हो टेक्निकल आपण बघितलं, हो नॉन बरोबर टेक्निकलचे सोर्सेस सांगितले, बट MESचे जे प्रिलिम्स आहे हो ही बरोबर खूप वास्ट आहे. हो आणि याच्यामध्ये असं आहे की ते आता राज्यसेवेसारखीच कंडक्ट बरोबर होते. राज्यसेवेलाच approach राज्यसेवेलाच करणार. अप्रोच करायचा आहे हो आणि मुलांना तेवढं मग जे सेकंड इयर थर्ड इयर स्टार्ट करताय हो किंवा बरोबर ज्यांना MES प्रिलिम्स स्पेसिफिकली टार्गेट करायचं हो आहे, बरोबर. तर यांचे सोर्सेस कोणते असले पाहिजे? आता जर तुम्ही MESचा जर तुम्ही सिलेबस बघितला प्रिलिम्सचा पर्टिक्युलरली, तर त्याच्यात तुम्हाला एक 6 सब्जेक्ट आहे, जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, करंट अफेअर आणि एक सायन्स आहे. तर आता ही यांनी जे म्हणजे एक कंबाईन केली सगळ्यांची प्रिलिम्स एकत्र जो बरोबर. घाट घातलाय यांनी सगळ्यांनी. मी बऱ्यापैकी टेलिग्राम वगैरे वगैरे बघतो की त्याच्यावरती असं म्हणणं आहे की सेपरेट करा, पण त्यांची ती पॉलिसी झाली आहे आता की ती एकत्र करणार आहे. म्हणून तुम्ही आता त्याला अपोज Oppose नाही करणं करू किंवा तुम्ही त्याला मनात भीती बाळगणं ते पहिले काढावं लागेल. कारण जर तुम्हाला टेक्निकलचा टप्पा जो तुमचा एकदम स्ट्रॉंग आहे त्याच्यात जाण्यासाठी तुम्हाला हा जो मध्ये जो बॅरियर आहे नॉन टेक्निकलचा त्याला पण क्रॉस तुम्हाला करणंच त्याचं आहे. क्रॉस करणंच आहे. तुम्ही त्याच्याशिवाय तुम्हाला मी म्हणतो जर तुमचं टेक्निकलचं 100% नॉलेज असेल तरी तुमचा काहीच फायदा नाही जर तुम्ही ही बॅरियर क्रॉस नाही केलं तर. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रिलिम्सचा व्यवस्थित अभ्यास करा तुम्ही आणि करू शकता, एवढं काही ते अवघड नाही. तुम्ही पॉलिटीला म्हणजे तुम्ही तुमचे फेवरेट सब्जेक्ट जरी ठरवले, माझं म्हणणं आहे तुम्ही पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर तुम्ही याच्यातला एक सब्जेक्ट स्किप करू शकता. एवढी अवेलेबिलिटी आपल्या इंजिनिअरिंग स्टुडंटला आहे, कारण आपला कट ऑफ 100च्या म्हणजे बरोबर तेवढा आसपास लागतो. हो 100चा कट ऑफ आणि तो क्लिअर करणं एवढं तरी काही अवघड नाही. म्हणून तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट थोडा थोडा म्हणजे आता जर पॉलिटी घेतलं तर तुम्ही लक्ष्मीकांत वापरू शकता इंग्लिश मधून, आणि जर तुम्हाला मराठीमधून करायचं असेल तर ते मग तुम्ही ते के सागरनी त्याचं कन्वर्ट केलंय मराठीतून ते पण करू शकता. इकॉनॉमिक्सचं तुम्ही देसले सरांचं वापरू शकता आणि नंतर अजून हिस्ट्रीचं झालं तर तुम्ही उमेश कुदळे सरांचं वापरू शकता. अजून सायन्सचं बसके सरांचं सचिन वापरू बसके. शकता. हो बसके सरांचं. करंट अफेअर तुम्ही परत मंथली परिक्रमा वाचा पृथ्वी परिक्रमा. किंवा मग ती जास्त होत असेल तर तुम्ही सिम्प्लिफाईड वाचा एक बुक Yes. तरी चालेल, काही एवढं प्रॉब्लेम नाही. ओके. हे सगळे सोर्सेस आपण लिस्ट डाऊन हो, करून बरोबर. डिस्क्रिप्शन मध्ये हो. प्रोव्हाइड करूया. ठीक आहे. हे आहे MPSC प्रिलिम साठीचं. हो. सो जवळपास आजच्या डिस्कशन मध्ये आपण नॉन टेक्निकल सरळ सेवेसाठी, टेक्निकल सरळ सेवेसाठी, बरोबर. त्यानंतर नॉन टेक्निकल MES प्रिलिम्स साठी हो. आणि टेक्निकल MES मेन्स साठी या हो. सर्वच गोष्टी डिस्कस केल्या.
म्हणजे स्टुडंट्सला ज्या कोणाला प्रिपरेशन करायचं असेल हे सगळे सोर्सेस आपण याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहोत. हे झालं सगळं एक्झाम रिलेटेड Related. टेक्निकल गोष्टी. बरोबर. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट अजून मुलांचा जो डाऊट आहे हो. की आपण प्रिपरेशन स्टार्ट करतो. आता तुझी जर्नी बघितली तर तू 2000 कधी प्रिपरेशन स्टार्ट मी केलं? 2000 म्हणजे युपीएससीचं प्रिपरेशन 2019च्या आसपास केलं. 2019-20च्या आसपास हो. प्रिपरेशन जे स्टार्ट बरोबर. केलं, त्यानंतर 2-3 वर्ष युपीएससी साठी, युपीएससी केलंय. त्यानंतर नॉन टेक्निकल Non-technical. महाराष्ट्र हो, राज्य, बरोबर. त्यानंतर टेक्निकल सरळ सेवा, हो. त्यानंतर टेक्निकल एमएस. MES. हा जवळपास 4 ते 5 5 वर्षांचा प्रवास वर्षाचा. आहे. हो, बरोबर. बरेच मुलं आहेत असे जे हो. 2-3 वर्ष झाले प्रिपरेशन हो, करताय, बरोबर. सिलेक्शन होत नाही. हो, हो. एवढ्या लॉंग टर्म साठी तो जो माइंडसेट आहे हो. तो टिकवून ठेवणं की मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतोय बरोबर. आणि मला पोस्ट हवी आहे हो. आणि काही कारणांमुळे अपयश येत आहे, हो, बरोबर. मग मी शिफ्ट होऊ का, मी जॉब करू का, की अजून प्रिपरेशन कंटिन्यू करू, हे एखाद्याला कसं समजेल की हा पॉइंट आहे प्रिपरेशन कट करण्याचा किंवा बरोबर. बंद करण्याचा, हो. किंवा मी अजून पुढे जाऊ शकतो आणि एवढ्या लॉंग टर्म साठी आपला माइंडसेट कसा टिकवून बरोबर. ठेवायचा? आता तुम्ही एक्झाम देता, तुम्हाला एक एक्झाम दिल्यानंतर एक आपल्याला आतूनच कळतं, फिलिंग येते आणि नंतर स्कोअर पण येतो. जर तुम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये फॉर एक्झाम्पल जर आता एखादी एनएमसी ची एक्झाम झाली, तिचा उद्या रिझल्ट लागला आणि तुम्ही आहेत तुमची रँक चांगली, तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही रँक इम्प्रूव्ह करायची आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही प्रिपरेशन बंद नका करू. आणि प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असा फेज येतो, माझ्या पण लाईफ मध्ये असा फेज आलाय की आता ऑलमोस्ट मी डायरेक्ट असं बोललो की नाही आता माझ्याकडनं होणार नाही, पॉसिबल नाही. पण तिथून रिगेन करणं हाच आपल्यासाठी एक चांगला उत्तम मार्ग असेल. पण त्यासाठी तुम्ही पहिले तुम्हाला स्वतःला जज करा की तुम्ही कुठे आहे, तुम्ही आहेत का कॉम्पिटिशन मध्ये. हो, जर आपली खूपच मार्जिन असेल तर तुम्ही स्किप करू शकता म्हणजे एक्झाम 200 पैकी आपले 90-80 मार्क कंटिन्यू येतात, हो. ते आपल्यासाठी नाही बनत. नाहीये ते, मग आपण एक आपल्या स्वतःला फसवण्यासारखं झालं. बरोबर. आणि प्रत्येकाला भीती वगैरे ह्या गोष्टी कॉमन आहे. तुम्ही जर एक्झाम देताय जी कॉम्पिटिशन आहे तर ती भीती वगैरे राहणं या गोष्टी कॉमन आहे. कारण मी ह्या तुम्हाला फिअर या गोष्टीवर का बरं म्हणजे खूप वेळा एक फोकस बरोबर. करतोय, कारण फिअरच माणसाला कमकुवत बनवतं. म्हणजे हे फिअरनीच मला ग्रुप सी आणि ह्या इतर एक्झाम द्यायला भाग पाडलं. म्हणजे ज्या की- कदाचित आता ठीक आहे, तुझ्यामध्ये तो कॅलिबर होता, बरोबर. एमपीएससी एमईएस देखील हो, क्रॅक केलाय. हो. कदाचित कुठेतरी असं वाटत असेल तुला बरोबर. की आयएएस चा अजून 1-2 वर्ष एक-दोन दिलं attempt असतं, केला असता तर काही- कदाचित तिथे पण हो, झालं बरोबर. असतं. म्हणजे पण मग तेच म्हणतो, जी आपल्या फिअर असतं, आता तिच्यामुळे बऱ्यापैकी आपले जे पॉडकास्ट हम्म. बघणारे विद्यार्थी असतील ते, किंवा नॉन टेक्निकलचे विद्यार्थी असतील, किंवा सगळेच म्हणजे, तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगेल की आपण म्हणजे आता मी तरी एका अशा साध्या बॅकग्राऊंड मधून आहे की मी जर करू शकतो तर कोणी पण इथे करू शकतो. फक्त खरं. तेवढा स्ट्रॉंग माइंडसेट आणि भीती ह्या गोष्टी जर तुम्ही लाईफ मधून जर काढल्या तर मला नाही वाटत की तुम्हाला कुठली पण एक्झाम तुम्ही क्रॅक नाही करू शकत, असं होऊच शकत नाही. कारण जर मी 3-3.5 महिन्यात एमईएससी एक्झाम काढू शकतो बरोबर, तर कोणी काही जिथे पण त्याचा करू- काही संबंध काही नव्हता. नाही संबंध. म्हणजे माझं ऍक्च्युअली माझा त्याच्यात 4 वर्षाचा गॅप पडला होता, तरी Technical मध्ये. सुद्धा टेक्निकल मध्ये, तरी सुद्धा मी करू शकतो. तर माझं म्हणणं आहे कोणी पण करू शकतं, असं काही एवढं हार्ड नाही. बरोबर, करेक्ट. आता याच्यामध्ये एक गोष्ट अजून एक राहिली की जे तू बॅकग्राऊंड बोलला, मुलांना हो. असं वाटतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करायची म्हणजे आपण बरोबर. खूप हुशार हो, पाहिजे, बरोबर. आपला सीजीपीए 9 हो, हो, पाहिजे, बरोबर. आपल्याला 10वीला 90-92%, हो. 12वीला हो. जास्त टक्के पाहिजे, बरोबर. असं काही आहे का? मी माझ्या वैयक्तिक माझं प्रिपरेशन म्हणजे माझं बॅकग्राऊंड सांगतो, म्हणजे हा, तुमचे जे बरोबर. पॉडकास्टचे व्ह्यूवर आहे त्यांनाच कळेल. आता जे 2nd-3rd इयरचे मुलं असतील त्यांना तर ही भीती खूप असते की ते, म्हणजे मी स्वतः हे पॉडकास्ट बघितले, त्याच्यात जर मी एखादा सीओईपीचा विद्यार्थी बघितला किंवा जर आयआयटीचा बघितला तर माझा माइंडसेट, मी तेच पॉडकास्ट स्किप करायचो की हा आपल्या लेवलचा नाही. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही अशी आहे की ती सगळ्यांना सेम लेवलला ठेवते. बरोबर. म्हणजे मी एमआयटीचा होतो, मग कोणी दुसऱ्या कॉलेजचा आलं तर तो आणि माझी कॉम्पिटिशन नाही, असं काही नाही. माझे जे मित्र आहेत जे माझ्यापेक्षा एक ठीक कॉलेजला होते, ज्यांनी व्यवस्थित प्रिपरेशन केलं, ते माझ्या आधी पास झाले, म्हणून असं काही नाही. माझं जर तुम्हाला जर्नी सांगायची झाली तर मी एक साध्या मुल्लेर गावातून, म्हणजे जे नाशिक जिल्ह्यात आहे, तर तिथे माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. मला अभ्यासात 10वी पर्यंत काही रस नव्हता. मग मी 11वी-12वीला 10वीला किती टक्के होते? मला 10वीला माझे टक्क्यांचं काही मिनिंगच नव्हतं, कारण आमच्या इथे फुल म्हणजे अच्छा. हे होतं, कॉपी सेंटर असल्यामुळे. मग 11वी-12वीला मी तालुक्याला मला टाकलं मोरेनगर कॉलेजला. ते खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे मी तिथून अभ्यासाला माझी जर्नी सुरू स्टार्ट झाली. झाली. मग मी व्यवस्थित अभ्यास केला. मग मला सीईटी थ्रू
माझं सीयूपी कॉलेज थोड्यावरनं हुकलं. मग मी नंतर MIT ऍडमिशन घेतलं. तिथे पण माझी आधी पेट्रोकेमिकल ब्रांच होती. ओके. मग ती Second जर year ला ब्रांच तुम्हाला चेंज करायची असेल तर तुम्हाला टॉप यावं लागतं. मग मी टॉप आलो, माझी ब्रांच सिव्हिल केली. Civil. कदाचित डेस्टिनीने मला MES मधून MES पोस्ट पर्यंत मिळवायची होती म्हणून केलं ते. मग नंतर CGPA वगैरे ह्या गोष्टी काही मॅटर नाही करत. मग नंतर मी UPSCचा हे घेणं स्टार्ट केलं, कॉल घेतला की आपण UPSC करूयात. पण तिथे पण मला थोडं अपयश आलं. ठीक आहे की म्हणजे माझं जे बॅड लक असेल ते, पण कुठलं बॅकग्राऊंड वगैरे असं काही नाही. म्हणजे आता माझ्या बरोबर जे माझे काही काही मित्र आहे जे सिलेक्ट झाले किंवा MPSC थ्रू झाली, UPSC थ्रू झाली, त्यांचं बॅकग्राऊंड माझ्या एवढंच नॉर्मल होतं, पण बरोबर. तरी ते झाले. मग नंतर मी ते UPSC झाल्यानंतर मग मी या सगळ्या एक्झाम क्रॅक केल्या ऑलमोस्ट. म्हणून बॅकग्राऊंडचा आपण काय करतो त्याचा आपला कुठलाही संबंध नाही. आपण इथून पुढे कसं प्लॅनिंगनी कुठली एक्झाम काय करतो, टार्गेट करतो, कसं त्याला टॅकल करतो, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. ग्रेट. तुझी जर्नी खरंच इन्स्पिरेशनल आहे. जे पण व्ह्युअर्स हा पॉडकास्ट बघतील त्यांना एक गोष्ट मात्र नक्की समजेल की फक्त आपल्या ठरवण्यावरती आहे. एकदा ठरवलं आणि हो. त्याला योग्य वेळ, योग्य स्ट्रॅटेजी आणि योग्य प्लॅनिंग असली तर 100% तुम्हाला सक्सेस मिळतं. बरोबर. तुझ्या जर्नीमधून नक्कीच व्ह्युअर्सला हे कळालं असेल. हो. थँक्यू सो मच, तू वेळ दिला आणि हो. आपला पॉडकास्ट झाला. थँक्यू सो मच. ओके, वेलकम.